ज्यावेळेस पवन आणि भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये उतरतात ना त्यावेळेस युवा असं ते थेट मैदानाच्या आतमध्ये जातात सेल्फीसाठी. म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही असं काही करा की तुमची सेल्फी घेण्याकरता ते फॅन्स तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मॅच सुरू होतोय, दोन बॅटर उतरलेत, वेळ जास्त वाया घालवू नका. 15 मिनिटं ही 3 षटकांकरता असतील. मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्य लंगडी आणि विद्यमान बॉक्स लंगडी विद्यमान अध्यक्ष निलमशी नाईक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. BCAचे अध्यक्ष सुद्धा आहेत, बघूया अधिकृत माहिती. सदस्य BCAचे सदस्य सुद्धा ते आहेत. निलमशी नाईक सरांना मी विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. रणवीर वीर बजरंग कारिवली संघाचे पाठीराखे बनून ते आलेत. चांगलं क्रिकेट त्यांच्या जीवनामध्ये त्याने सुद्धा दाखवलंय. निलमजी आम्ही आपलं स्वागत करतोय, वेलकम. दोन बॅटर उतरलेत. रणवीर 11 कारिवली संघाचे सुजान आणि बॅटर आहेत लवेश नाईक आणि सुजान हे दोन काढू उतरलेत. पाहूया कसा खेळ त्या टीमचा होतोय. चांगली जर्सी, रंगबिरंगी जर्सी फिल्डिंग करणाऱ्या टीमचे आपल्याला बघायला मिळतोय. आई देवी वडूनवगर संघाचे कॅप्टनने चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. डिसिप्लिन दिसलं मला त्यांच्यामध्ये. कित्येक वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवलं त्या खेळाडूने आणि त्यांना आपण बघितलंय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत आई वडूनवगर टीमच्या खेळाडूला. यष्टीरक्षक राहुल चौगुले या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पाहूया काय रणनीती असेल फिल्डिंग करत असताना वडूनवगर टीमची. रणवीर 11 कारिवली टीमने त्यांचे प्यादे सध्या मैदानाच्या आतमध्ये धाडलेत. सुजान आणि लवेश, सुजान स्ट्राईक इनकडे, सुचित स्ट्राईक इनकडे आणि लवेश हा नॉन स्ट्राईक इनकडे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. चांगला मॅच असेल, काटेकी टक्कर मॅच असेल. मागेच एक मोठी स्पर्धा झाली होती आणि त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. कारिवली संघाला आणि आता पराभवाचा वचपा काढण्याकरता आता कारिवली संघ इथे तयार आहेत. 4 षटकांचा मॅच आहे. हा टॉस उडवण्यात नंतरच आपण ती माहिती दिली होती त्यांना. 4 षटकांचा मॅच होतोय. गेम ऑन करा, मॅचला सुरुवात होतोय. बॅटचा हलकासा एज लागलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, शतरक्षक चुकला जातोय आणि फायदा उचलताना दुसरे धाबे करता बॅटर वळतायत. 2 धाबा होतात पूर्ण. 2 धाबांची अकाउंट ओपन केलं जातं. संघाची धावसंख्या 2. धावसंख्या 2. एक बॉलच्या समाप्तीनंतर 2 धाबा. कारिवली विरुद्ध वडूनवगर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळतोय. रणवीर 11 वीर बजरंग कारिवली आणि सोबतच आई देवी वडूनवगर या संघाला तुम्ही बघतायत फिल्डिंग करताना. कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. जे नुकताच भंग झालंय गोलंदाजाचं. 2 कॅमेरा सहित या स्पर्धेला कव्हर केलं जातं. प्रिन्स मूव्हीज द्वारे थेट प्रक्षेपण बघायला मिळतोय. बॅटर तयार, बॉलर सुद्धा तयार. फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर करत मिड ऑफ मध्ये वळवलं चेंडूला. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. उज्ज्वल गोलंदाजी मार्गावर आहे आणि सुजित एका धावेनिशी धावसंख्या पोहोचवतोय 3 वर. 4 षटकांमध्ये 50च्या आसपास तरी जावं लागेल या सत्रात बॅटिंग करत असताना, कारण थोडासा ओलावा सुद्धा असेल आउटफील्डवर. मोठे फटके खेळणं कठीण असेल. भिवंडीतील टॉप 3 यष्टीरक्षकाच्या यादीमध्ये सुजित यांचं नाव सुद्धा येतंय. सुजित नाईक.
अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलंय, चांगला ब्रेक केलं होतं, बाहेर निघणारा बॉल होता आणि त्याला खेळलं गेलं पॉईंट क्षेत्रात. एकच धाव मिळाली सुजितला. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 4 धाबा. सुजित आपला अकाउंट ओपन करतोय, लोकेश आपला अकाउंट ओपन करतोय आणि सुजित आता पुन्हा एकदा पुनश्च स्ट्रायकिंगकडे आलाय. लवेश नाईक आणि सुजित या दोघांनी डावाची सुरुवात केली आणि दोन्हीही चांगले खेळाडू, दर्जेदार खेळ त्यांचा बघायला मिळेल काय. ऑन साइडला आता मिडविकेट क्षेत्रामध्ये आडव्या बॅटचा वापर करत चेंडूला खेळलं गेलं. एक धाव पूर्ण केली. एका धावांची धावसंख्या झाली आहे ती 5 धाबा. संत गतीने सुरुवात केलं. म्हणतात ना की पहिले षटक जरी एकेरी दुहेरी धावसंख्येने तुम्ही पुढे नेलं तर मग उर्वरित षटकांमध्ये दबाव कमी असतो. तंत्र क्रिकेटचं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तंत्र आणि मंत्र हे क्रिकेटमध्ये असलंच पाहिजे. धावसंख्या झाली आहे ती 5, चेंडू टाकून झाले 4. सूचित करण्याकरता लवेश तयारीत होता, परंतु अंदाज बांधता आला नाही पडणाऱ्या चेंडूचा. निर्धाव चेंडू गेलाय. आता 5 बॉलमध्ये फक्त 5 धाबा आलेल्या आहेत. 4 षटकांचा मॅच होतोय. आपण वर्णन केलं की कमीत कमी 50च्या आसपास तरी धाबा जायला पाहिजेत 4 षटकात आणि त्याकरता चांगलीच फटकेबाजी बॅटरला करावी लागेल. आता हा ऑन ड्राईव्ह केलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. एक धाव मिळाली. याच बरोबर षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर रणवीर वीर बजरंग कारिवली टीमची धावसंख्या, डिसिप्लिन कसं दाखवावं हे सर्व काही ठाऊक आहे आई देवी वडूनगर संघाला आणि त्यांचे खेळाडू इथे चांगलं काम करत आहेत. पहिले षटक गेलं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. स्ट्रायकिंगकडे आता लवेश नाईक आहेत. 6 धाबा एका षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आले दिनेश चौगुले. ओहो, चांगला पिच बॉल होता, खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू जातोय ऑफ साइडला पॉईंट क्षेत्रात. एक धाव मिळाली. एका चौथ्या धाब्यानिशी धाव संख्या झाली आहे ती 7 धाबा. प्रत्येक चेंडू मागे धाव घेण्यासाठी संघर्ष सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि संघर्ष करावाच लागतोय. प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागतोय. इथे सुद्धा तोच संघर्ष बॅटरचा बघायला मिळतोय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे आता सुजित. चांगला बॉल, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. अन्यथा पायावर जर चेंडू आदळला असता तर पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलं असतं. एक चौथी धाव पुन्हा मिळाली सुजितला. धाव संख्या झाली आहे यावेळेला 8 धाबा. 1 षटक आणि 2 बॉलची समाप्ती. जी आक्रमकता दिसायला हवी ती आक्रमकता सध्या तरी दिसत नाही. अजून आणखीन काय वाट बघतायत हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल. कारण कारिवली हे गाव जर आपण बघितलं तर सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून त्या गावाकडे बघितलं जातं. अनेक चांगले कार्यकर्ते, समाजसेवक कारिवली गावामधून सुद्धा पुढे आले आणि त्या गावातील लोक क्रिकेटवर जास्त प्रेम करतायत. हा बॉल ओव्हर पिच होता. चेंडू हवेत आहे. झेल टिपलाय आणि बॅटरचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. उमेश याला परतावं लागतं, लवेश याला परतावं लागतं. लागलाय पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव संख्या धावपळकर आहे 8. 8 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपलाय. संत गतीने ही सुरुवात झाली आहे रणवीर वीर बजरंग कारिवली टीमची आणि शेवट त्यांना गोड करावा लागेल. कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. त्यामुळेच आता डावपेच दाखवावे लागतील. नवीन बॅटर आले जतीन पाटील. लवेश नाईक बाद झालेत. लवेश नाईक यांनी जाता जाता आपल्या संघाकरता फक्त 3 धावांचं योगदान दिलं. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही. आता हवाई सफर करावं लागेल. मोठे फटके खेचावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक कौतुक करेन जो दृष्टिकोन आखला होता कमीत कमी धावसंख्येचा दिनेश चौगुले यांनी आणि त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 8 धाबा. जतीन पाटील धर्मराजा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक मिळाली होती. तो जतीन पाटील संघाकरता काय करेल
आता गोलंदाजाने व्हाईट बॉल टाकलाय आणि फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या टीमला. धावसंख्या 9. ती टुर्नामेंट वेगळी होती, आताची ही टुर्नामेंट वेगळी आहे आणि या रणजी क्रिकेटमध्ये त्याला रंगरंगोटी करावी लागेल स्कोअर बोर्डची. एका मॅच मध्ये तुम्ही डरकाळी फोडली म्हणजेच तुम्ही वाघ नाहीत. इथे सुद्धा तुम्हाला तेच काम करावं लागेल, चांगली खेळी साकारावी लागेल. सरवली आणि टेमघर दोन्ही टीमचे कॅप्टन या. ओ खोळवट पद चेंडू होता, खोदून काढलाय, मिड ऑफ मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळाली जतीनला. एका धाब्याच्या साह्यानं धावफळक पुढे सरकलाय आणि धाबा झाल्यात त्या 10 धाबा. सरवली विरुद्ध टेमघर दोन्ही टीम चे कॅप्टन जर आले असतील तर टॉस करण्याकरता या. पहिला डाव संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये या. टेमघर संघाचे कॅप्टन श्याम चौधरी असतील. दुसऱ्या बाजूला सरवली टीम द्वारे कॅप्टन आपण बघणार आहोत. पिच बॉल होता, चांगला बॉल होता, खोदून काढला. मिड ऑन मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रात. 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावाच्या साह्यानं धावसंख्या यावेळेला पोहोचली 12 हे षटक जर आपण बघितलं तर खूप सुंदररित्या टाकलेत ते म्हणजेच दिनेश चौगुले याने. 5 बॉल टाकलेत. 5 बॉल मध्ये कमीत कमी धावा खर्च केल्यात. 5 धावा खर्च केल्यात. क्लास गोलंदाजी, अनुभव आहे, ज्ञानाची शिदोरी आहे. ती शिदोरी योग्य पद्धतीने वापरली जाते दिनेश चौगुले यांच्याद्वारे. शेवटचा बॉल त्यांच्या षटकातील. ओ चांगला बॉल होता यावेळेला सुद्धा. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये राहतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर रणवीर वीर बजरंग कारिवली टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 12 धाबा. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. काय यो 12चा फेरा दूर जाईल. मोठी धावसंख्या हवी आहे. 6च्या सरासरीने फक्त 12 धाव बनलेत आणि पुन्हा एकदा टीम मीटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीम द्वारे घेतली जाते. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत आणि आतापर्यंत वेळ जर आपण सांगितला 9 मिनिटं तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेत. 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत. या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे तिसरं षटक टाकावं लागेल. आता गोलंदाजी मार्गावर करण स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इन कडून तो सज्ज झालाय. अतिशय चांगलं सुसज्ज असं क्रीडांगण, साफसुथरं असं मैदान आहे, चांगलं आयोजन आहे जेबी ट्रॉफीचं याच मैदानावर. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भादवड टेमघर पाडा. खूप चांगल्या मॅचेस होत आहेत. मागे सुद्धा एक टुर्नामेंट झाली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानावर तुम्ही बघणार आहात. इतिहास आहे या मैदानाचा. गोलंदाज तयार. करण समोर उजव्या हाताचा बॅटर आहे जतीन. धर्मराजा चषकामध्ये एक वेळ मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला 2 व्हीलर गाडी मिळाली होती. त्या जुन्या आठवणी त्याला ताज्या कराव्या लागतील. रंगरंगोटी करायची आहे या धावसंख्येची. संघाचा तारणहार आहे आणि म्हणूनच याच तारणहारने चेंडूला स्कोअर लेगच्या रिझन मध्ये टोळवलंय. मिळते 6 धावा. सिक्सर. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला तसा 6 धावांकरता ठोकला गेलाय. 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 18. कधी कधी बॅटरला जो चेंडू त्याने सीमारेषे पलीकडे पाठवलाय ना तोच चेंडू हवा असतो. मला तेच काही कळत नाही की असं नेमकं का होत असं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 18. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर हॅमर केलाय, मोठा हल्ला केलाय बॅटरने. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार करण, जो आता खर्च करतोय रन. लॉंग ऑन, लॉंग ऑफ. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. जतीन जसा मोठा फटका खेचतोय तसा दबाव आता टाकलाय त्याने गोलंदाजावर. दबाव मधून बाहेर पडावं लागेल. नेहमीच आम्ही म्हणत असतोय की दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवा. दबावाचा अभाव. दबाव न घेता चांगले चेंडू त्यांनी टाकायला पाहिजेत. धावसंख्या 19. मोठा फटका खेचलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गोलंदाजाला विकेट मिळाली. जतीन इज आउट. मोठा धक्का लागलाय
रणवीर वीर बजरंग कारिवली टीमला धावसंख्या धावफलकावर 19 असताना हा लागलाय दुसरा धक्का. आता कोण असेल, कोणता खेळाडू मैदानाच्या आत जाईल पाहूया. नवीन बॅटर येत आहेत विवेक नाईक. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत. एक वेळ मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्यांनी वसई तालुक्यामध्ये घेतलाय. त्याच्यानंतर अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्या नावाची चर्चा झाली. समोरचे गोलंदाज हे भयमध्ये जायचे अशी कळी त्याची असायची. परंतु कधी कधी काय होतंय, एखादा आपण नवीन संघ जर बदलला ना तर त्याच्यामध्ये आपला परफॉर्मन्स हवा तितका चांगला होत नाही. एक लक्षात घ्यायला पाहिजे अशा खेळाडूंनी, समोर गोलंदाज असला ना तर त्या फलंदाजाला पडणारा चेंडू दिसायला पाहिजे आणि गोलंदाजाला समोरच्या 3 यष्ट्या दिसायला पाहिजे. पाहूया विवेक नाईक आपल्या संघाकरता काही करतायत. स्ट्राइक इन कडे आहेत. ऑफ ड्राइव्ह केलाय, मिड ऑफ मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार होता विवेक नाईकचा, परंतु ते स्ट्राइक इन कडून बॅटर जतीन त्याला स्ट्राइक इन कडून बॅटर सुजित त्यांना थांबवतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. ओहो, चांगला बॉल बॅटरला बीट केलंय. सुजित बीट होत आहेत. गोलंदाज बीट, सुजित होतात बीट. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या थंडावली आहे, धावसंख्या मंदावली आहे. धावा आहेत त्या 20. 4 बॉलची समाप्ती, 20 धावा. पुढचा बॉल. हा चेंडू बघूया कसा पडलाय. चेंडू तर हवेत आहे, शतरक्षकाच्या डोक्याला चकवत चेंडू सीमारेषे पार. नो बॉलचा सुद्धा इशारा. मिळताय धावा 4. चौकार. 4+1 या 5 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण कमरेपेक्षाही अधिक कदाचित असेल. पंच दाखवत आहेत. तिसऱ्या पंचाने आमंत्रण दिलंय. स्कोअर लेग पंचाने सांगितलं की आपण तिसऱ्या पंचाने आमंत्रण देऊया. बिमर करता तिसरे पंच या ठिकाणी आहेत आणि ते आपल्यापर्यंत लगेचच निर्णय देतील. दॅट्स नो बॉल. कमरेपेक्षाही अधिक वर हा चेंडू होता. निरीक्षण केलं आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा ठाऊक होतं, त्यामुळेच त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या नाही. आणि खरोखरच असंच पाहिजे, डिसिप्लिन तुमच्यामध्ये आहे. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. फ्री हिट, मुक्त संचार करायचा आहे आता या चेंडूवर आणि ते मुक्त संचार केलंय. चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. आर पार दमदार, शामदार, बहरदार, ढोलदार, वजनदार षटकार. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 31 वर. 31. आता मात्र आक्रमकतेचं रूप धारण केलंय. गोलंदाजाला काहीतरी चांगलं चातुर्य दाखवावं लागेल. गोलंदाजाला चांगले चेंडू आता विकेटवर टाकावे लागतील. या षटकामध्ये अजून एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 31 इज द स्कोर. धावसंख्या 31. पुन्हा मॅच बॉल आलाय. 19 धावा खर्च केल्यात करणने. युवा खेळाडू आहे, ऊर्जा असते, जोश असते आणि क्रिकेट खेळायचं आवड, आणि ज्या ज्या खेळाडूंना आवड असते ना त्यांना सवड मिळत असते. धावसंख्या 31. 2.5 बॉलची समाप्ती. आणि परंतु हे जे नवीन खेळाडू आहेत ना करण, त्याच्याही कितीतरी वर्ष पटीने क्रिकेटचा अनुभव आहे तो दिनेश चौगुले या खेळाडूकडे. सुजित नाईककडे सुद्धा तितकाच चांगला अनुभव आहे. जुनं जाणता खेळाडू आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलं काम त्यांचं होत असतं. आणि आता टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टनला पुन्हा आमंत्रण देऊया. सरवली विरुद्ध टेमघर दोघांमध्येही लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय. एकच धाव. याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर रणवीर वीर बजरंग कारिवली टीमची धावसंख्या आहे ती 32 धावा. गडी बाद झाले 2 बाद 32. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत.
पुन्हा टीम मीटिंग घेतली जाते. या आधीच कधी कधी काही संघ ठरवतात की आपल्याला आता चौथं षटक कोणत्या गोलंदाजाद्वारे टाकावं लागेल. इथे टीम मीटिंग घेतली आणि त्यामुळेच वेळ सुद्धा कधी कधी जास्त जातोय. बघा ही एकी आहे, ही युनिटी आहे, ही युनिटी बघायला मिळतंय. फिल्डिंग करणारी टीमची एकत्र येणं फार महत्वाचं आहे. कधी कधी खेळाडू सुद्धा असं करतात की एका टीम मध्ये जागा मिळाली नाही तर दुसऱ्या टीम मध्ये जात असतात. म्हणतात ना की कागदाना पिन मारली तर ती कागद सर्व एकत्रित येत आहेत, पण माणसाने पिन मारली तर माणसं विखुरली जात आहेत. असंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा होत असतं मित्रांनो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 32 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बघूया रणवीर वीर बजरंग कारिवली संघाचे हे 2 धुरंधर काय करतायत. स्पर्धेमधील पहिला असं षटक आहे. ट्विस्ट बघायला मिळालं, म्हणजेच चौकार मिळालाय, षटकार मिळालाय, नो बॉल मिळालाय, वाईट सुद्धा मिळाला आणि विकेट सुद्धा मिळाले. हे सर्व काही पहिल्यांदाच घडलंय या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. महेश पाटील एक सक्षम असे गुणलेखक आहेत, ज्यामुळेच आम्ही सक्षमरित्या समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यश आलाय गोलंदाज. याचा पहिलाच बॉल बॅकलूपचा वापर करून खेळला जातो मिड विकेट क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळाली, एकाच धावेवर रोखले गेले. दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थक करायला पाहिजे. धाव संख्या पोहोचली 33 वर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 5 बॉल रिमेनिंग. बॅटच्या आतील कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. काय घडलं बघूया. चोरटी धाव मिळाली विवेक नाईक या खेळाडूला. 1 धाव एका धाब्याच्या साह्यानं धाव संख्या पोहोचली 34 वर. 2 बॉलची समाप्ती. 4 बॉल शिल्लक आहे. जबाबदारीचं ओझं सध्या उचललंय सुजित याने आपल्या खांद्यावर. 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 19 धाबा त्याने बनवल्यात. ग्रेट प्लेयर. अफलातून बॅटिंग करण्याकरता ते ओळखले जात आहेत. दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये कमबॅक केलंय आई देवी वडूनगर संघाने. या ठिकाणी वजन दिले गुडघ्याच्या वाटीला. चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. मिळतंय 6 धाबा. षटकार. धाव संख्येला येतोय आकार. धावा झाल्यात षटकाराच्या मदतीनं. 40 धाबा झाल्यात, म्हणजेच 40 ची अपेक्षा होती या संघाला. 40 रन्स ऑन द बोर्ड. सुजित नाईक इज ऑन फायर. आता मात्र हा चमकता सितारा आपल्याला दिसतोय. संघाच्या हितर लढतोय. 1 मॅन आर्मी अशी भूमिका त्याची या इनिंग मध्ये बघायला मिळतोय. धाव संख्या 40. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 मध्ये 8 आलेत. आता उर्वरित 3 बॉल मध्ये किती येतील. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय. ओ आता लोअर फुल टॉस बॉल होता. कव्हर्स मध्ये चेंडूला वळवला. फंबल झालंय क्षेत्ररक्षक. दुसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावतायत आणि फेकी येईपर्यंत 2 धाबा पूर्ण होत आहेत. विवेक नाईक यांनी आता चांगली साथ दिली सुजितला. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 42. 42. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. त्यामुळेच आम्ही आमंत्रण देतोय सरवली संघाचा कॅप्टन आणि टेमघर संघाचा कॅप्टन टॉस साठी आलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या. त्याच्यानंतर अचानकपणे गिअर बदललेत. आता मोठा फटका खेचलाय. इंजिन मोठा आहे. एव्हरेज सुद्धा चांगलं देत आहे. मिळत आहे 6 धावा. षटकार. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून फलंदाजी सुजित नाईक या खेळाडूची. धाव संख्या 48. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की 50च्या आसपास तरी धावपळक जायला पाहिजे आणि तो इथे जाताना दिसतोय. स्कोर इज 48. 2 षटकात 12 होत्या. त्याच्यानंतर काय जबरदस्त आक्रमक रूप धारण केलं या 2 बॅटरने. विशेष म्हणजे सुजित एकाकी किल्ला लढवतोय. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या 11 चेंडू मध्ये 36 धावा कुठल्यात.
फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत जाईल काय? काय घडले बघूया. चांगला एफर्ट पाहायला मिळालाय. सुजित धावबाद होत आहेत आणि इथे बॅटरला मिळाली एकच धाव. यस, व्हॉट हॅपन? काही नाही, कारण याच बरोबर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रणवीर वीर बजरंग कारिवली टीमची धावसंख्या झाली आहे ती 49 आणि 50 धावांचे टार्गेट असेल. वळूया आपण टॉस कडे. संदेश पाटील तिथे सज्ज असतील. छत्र्या मामांना विनंती करतोय आपलं शुभ असते आपण टॉस करूया. सरवली विरुद्ध टेमघर या दोघांमध्ये ही लढत असेल. टॉस बघून घ्या. एका बाजूला डीजे दीपेश आहे आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप डेकोरेटर्स. ओके, टॉस माहिती आहे तुम्हाला. टॉस करून घेऊया आपण. कॉलिंग करतायत टेमघर संघाचे कॅप्टन डीजे दीपेश असा कॉल आहे त्यांचा. भाविक मंडप डेकोरेटर्स या टॉस मध्ये आले. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. मॅच चांगला व्हावा, चांगलं मैत्री भावनेनेच हा खेळ व्हावा या करता शुभेच्छा असेल. सरवली टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जातात. त्यांनी हा टॉस जिंकलाय. महत्वाचा टॉस होता, महत्वाची मॅच आहे, स्पर्धा महत्वाची आहे. निर्णय काय? फिल्डिंग करताना काय मनामध्ये विचार केलाय? किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 4 ओव्हरची मॅच आहे, 40च्या आतच ठेवण्याचा प्रयत्न करणार. जी वेळ तुम्हाला दिली होती आयोजकांनी त्या वेळेमध्ये तुमचा संघ इथे पोहोचलाय काय आणि तो कसा पोहोचलाय? हो, नक्कीच पोहोचलोय. आम्ही 2 मॅच अगोदरच आलोय. 2 मॅच अगोदर आल्यानंतर कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन? स्पर्धा खूप छान आहे. जे बी ट्रॉफी बोलली तर भादवर बोलले तर 1 नंबर आयोजन. 1 नंबरचं आयोजन आहे. तुम्हाला शुभेच्छा असेल. फिल्डिंग घेतली तुम्ही. थँक्यू सर. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहे टेमघर टीमचे. खूप वर्षानंतर भेटलेत, कारण श्याम चौधरी यांच्या टीममधून चांगलं खेळत असताना या खेळाडूंना आपण पाहिलंय. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग केली असती. मनाप्रमाणेच तर झालंय. आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा हा मॅच होतोय. 4 षटकांमध्ये किती धावा तुम्ही बनवणार? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. मजा येते या मैदानावर खेळत असताना कुठलीही स्पर्धा? हो, नक्कीच. आम्ही खूप वर्षापासून या ग्राउंडवर खेळतो आणि ग्राउंड सुद्धा खूप भारी बनवले. सो हरिदादांना आणि त्यांच्या आयोजकांना मी खूप धन्यवाद देईन. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनच्या चांगल्या प्रतिक्रिया. धन्यवाद दिले अभिमन्यू तरे आणि हरिदादांना या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय सरवली संघाच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकून त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय टेमघर या संघाला. होणारा मॅच सुद्धा 4 षटकांचा असेल आणि त्या मॅचची वाट आपण बघणार आहोत. थेट आपण दुसऱ्या इनिंगला सुद्धा प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JB ट्रॉफी 2025. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. आदरणीय महेश पाटील या अतिथी कक्षामध्ये दाखल झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर निलमचे नाईक सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. महाराष्ट्र बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत निलमचे नाईक आणि BCA भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. निलमजी लाख लाख धन्यवाद तुमचं या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. चांगले क्रिकेटपटू म्हणून सुद्धा त्यांना आम्ही क्रिकेट खेळताना बघितलं अनेक वेळा. टॉस नुकताच झालाय. टॉस जिंकलेला आहे तो सरवली टीमच्या कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय टेमघर या संघाला. हा मॅच सुद्धा प्रेक्षकांना खूपच आनंद देऊन जाईल असं वाटतं. होई आता दुसऱ्या इनिंगकडे. गोलंदाजी मार्गावर कोणता गोलंदाज आणला जाईल
आणि काय युनिटी बघायला मिळेल रणवीर वीर बजरंग कारिवली टीमची ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करा. संदेश पाटील पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत आहेत. आवाज ऐकूया संदेश पाटील यांचा. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडत आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक संदेश पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद संदीप सर. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज यश सज्ज झालेला आहे आणि सलामीची जोडी देखील खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. केतन पाटील नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. राहुल चौगले आपण पाहतोय. फार शुभेच्छांचे मॅसेज. अगदी मी घरी गेलो होतो मात्र मन केलं नाही घरी, मात्र पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये आलोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय. यश पूर्ण तयारीमध्ये आहे. स्ट्राईकवर याचा आनंद घेत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिम्मत चौगले जे 40 प्लसचे एक जबरदस्त खेळाडू ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला. केतन पाटील याच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6. पन्नास धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याला उत्तर देत असताना केतन पाटीलच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट पाहायला मिळत आहे. थोडीशी आता चर्चा नक्कीच यश याच्या सोबत करतील आपले गोलंदाज. आज पहिल्या डावामध्ये जर बघितलं आपण सुजित नाईक याने खूप चांगला परफॉर्मन्स केला. अगदी 34 धावा बनवल्या 15 चेंडूमध्ये. असंही सुजितचा हा लकी मैदान आहे असंच म्हणूया. कारण की भादवड बी धमाकामध्ये काय इनिंग यादगार 50 धावा अगदी बनवल्या होत्या त्यांनी या मैदानावर आणि आज 35 धावांची यादगार इनिंग खेळली. मात्र या धावा डिफेन्स देखील करायचे हे गोलंदाजाला विसरून चालणार नाहीये. समोरचा संघ मी म्हणतो की आपसमध्ये भरपूर मॅचेस झालेले आहेत ते विसरून आता हा फ्रेश मॅच जिंकायचा आहे. हा खेळ आपण पाहतोय. एका बाजूला आई देवी वडूनवघर चेंडूची मागणी केली आहे. एका बाजूला आई देवी वडूनवघर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रणवीर 11 वीर बजरंग कारिवली संघ आपण पाहतोय. नावातच भरपूर काही आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. कारिवली आणि वडूनवघर मोठमोठे खेळाडू त्या परिसरातून आले या भिवंडी नगरीमध्ये. आपण बघितलं पहिल्या डावामध्ये दिनेश चौगुले जे लेजेंडरी म्हणून आपण ओळखलं जातं त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर सुजित नाईक विकेटकीपर तालुक्यामधील एक जबरदस्त नामांकित असा विकेटकीपर बॅट्समॅन आहे. त्याने 35 धावा बनवल्या पहिल्या डावामध्ये. हा सामना खूप चांगला रंगतदार होईल. एखादी चूक नक्की सुधारू शकतो गोलंदाज. एक मोठा फटका आला ते कमबॅक करण्याची ताकद आहे गोलंदाजाकडे. यश याच्याकडे व्हेरिएशन आहे त्याचा वापर करावा लागेल. एखादा चांगला चेंडू टाकावाच लागेल. मात्र केतन पाटील एक जबरदस्त फलंदाज आहे. त्याने एक षटकार मागच्या चेंडूवर लगवलेला आहे आतापर्यंत. आम्ही आभार व्यक्त करू आई देवी विहान पीसे टीम संघाचा. विहान पीसे टीम समोरच्या स्टँडमध्ये मॅचचा आनंद घेताना विजयदादा पाटील यांचा संघ आहे. त्या संघाने काय मॅच मागचा जिंकला. साहिलला क्रेडिट जातो पूर्णपणे. 3 मध्ये 3 ठोकले. या स्पर्धेची हॅट्रिक देखील त्यांनी कंप्लीट केली. यश थोडासा रनअप चुकतात. नक्कीच थोडासा दबाव आहे कारण की पहिल्या 2 चेंडूवरच 7 धावा खर्च झालेल्या आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज यश पुन्हा एकदा सामने गॅलरी एन कडून परेश काबूकर पप्या काबूकर अनेक असे दिग्गज जे आहेत ते सध्या यूट्यूबवरून मॅचचा आनंद घेत आहेत. ज्ञानेश्वर चिकनेस सर कवी ही देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मोठा फटका पुन्हा एकदा इथं मिस्टाम झालाय मात्र चाललाय सीमा पार. येतोय षटकार.
केतन पाटील हा ब्रँड आहे वडूनगर संघाचा दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले इथे. हे रिप्लेमध्ये दाखवले जात आहेत. केतनचा स्पेशलिस्ट हा स्ट्रोक आहे आणि तो खेळला गेला आणि त्याच्यावर त्याला मिळाल्या 6 धावा. 2 मध्ये 2 ठोकल्या जातात. इथे हॅट्रिकवर आले फलंदाज षटकारांच्या. रिप्ले दाखवला जात आहे. आमचे ऑपरेटर बाबू आमच्या सोबत जोडलेला आहे. धावा झाले धावफलकावर 13 धावा. पुन्हा एकदा चेंडू द्या मैदानामध्ये. केतनचे स्ट्रोक असे आहेत की तो चेंडू पुन्हा येतच नाहीये मैदानामध्ये. थोडीशी टीम मीटिंग यश बरोबर करताना आपण पाहतो सर्व खेळाडू. लवेशला ठाऊक आहे हा मॅच फार मोठा आहे, कारण की आत्ता सीझनमध्ये 2 मॅचेस आपण त्यांच्या समोर गमावलेल्या आहेत. तर इथे टार्गेट चांगला आहे तर डिफेन्स करण्यासारखी गोलंदाजी करावी लागेल. यश गोलंदाज थोडीशी सुधारणा करावी लागेल. यॉर्कर चेंडूचा पुरेपूर वापर करावा लागेल, कारण की अगोदरच आपण 13 धावा खर्च केल्यात पहिल्या 3 चेंडूंवर. आपण पाहतायत JB ट्रॉफी 2025 नामाचे आणि मनाचे आणि सन्मानाचा हा प्रतिष्ठाचा क्रिकेट सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये. यश राईट आर्म ओव्हर द विकेटने अजून एक चांगला क्लासिकल भन्नाट ड्राईव्ह केला चेंडूला. कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा अजून एक दर्जेदार केतन पाटीलच्या बॅटमधून येणारा हा चौकार. आज केतनने देखील ठाम लिये आज जिंकायचंच आहे हा उदाहरण चाललंय मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे फटके आणि त्यानंतर एक चौकार क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्र पूर्ण खाली होता. जसं चेंडू तसं उत्तर दिलं बॅटनं केतनने आणि हा चौकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. दावा 17 दावा 17 रन बन चुके. खतरा अब यहाँ पर वीर बजरंग कारोली रणवीर 11 टीम के ऊपर. फील्ड पोझिशन थोडंसं हलवलं जात आहे. विकेट कीपर सुजित नाईकच्या माध्यमातून लॉंग लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. डीपमध्ये मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवर आहे. आता शॉर्ट कव्हरवर एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि पॉइंटला डीपमध्ये ठेवलाय. केतन सज्ज होत्या खेळण्यासाठी. विकेट मिळेल का गोलंदाज यशला? स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मनपसंत फटका होता मात्र बॅटवर आला नाहीये. मात्र धाव मिळेल. 22चा इशारा बंधांच्या माध्यमातून. तर 1 धाव अजून ऍड होत आहे. 18 धावा धावफलकावर. अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने जय बजरंग चषक 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंकज मात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहे युट्यूबच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर चिकणे सर, पप्या काबूकर, परेश काबूकर, संपूर्ण वडूनगर मॅच पाहत आहे. हा चेंडू चांगला आहे आणि षटक समाप्तीचा इशारा देखील आलेला आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉझिटिव्ह उत्तर इथे दिलेलं आहे आई देवी वडूनगर संघाच्या माध्यमातून. धावा धावफलकावर झालेल्या आहेत ते म्हणजे 18 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये, कारण की गोलंदाजाने चेंडू टाकले ते ओव्हरपिच टाकले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला केतन पाटीलने. तर पहिल्या षटकाची माहिती मिळाली तर नक्कीच गोलंदाज येईल गोलंदाजाच्या भूमिकामध्ये. तोपर्यंत आपण नावा देखील घेऊ. चला फिल्डिंग सजवा आपण. अगदी 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत ते ठाऊक आहे सर्वांनाच. सन्मान चिन्ह सन्माननीय गजेंद्र गुळवी साहेबांचा मित्रांनो मेगा इव्हेंट येत आहे. बाईकसह 1 लाख रुपये प्राइज आहे त्या स्पर्धेची. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाचा तो मेगा इव्हेंट 7 तारखेपासून याच मैदानावर सुरू होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण पालघर, मुरबाड, शहापूर या परिसरातील देखील संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवलीचे संघ देखील पाहायला मिळतील. तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क साधा त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. तुम्ही देखील इच्छुक व्हा. तुम्हाला नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म भेटेल त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच आमचे मित्र आता योगीजी चिकणे सर देखील जोडलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ खूप चांगला खेळत आहे आई देवी वडूनगर संघ. मोस्ट वेलकम योगीजी. अतिशय आदर्श शिक्षक आहेत योगीजी चिकणे सर. एक चांगले समालोचक आणि कवी. त्यांना आपण आगरी महोत्सवमध्ये देखील पाहणार आहोत मित्रांनो. ज्ञानेश्वर चिकणे आणि योगीजी चिकणे एक सूत्रसंचालक आणि समालोचक, आगरी कवी, नक्कीच चांगले कलाकार आहेत.
त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. फर्स्ट वॉर्निंग आली आहे, मी तेच वाट पाहत होते पंच कधी वॉर्निंग देतील, कारण की दुसरी असेल ती ऑर्गनाइज कमिटीची आणि तिसरी पंच नक्की डिक्लेअर करतील. गोलंदाजीमध्ये जतीन, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकचा चेंडू समोर खेळलाय, पॉलत्रमध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. धाव इथे होईल का? पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. काय जिद्द, काय चिकाटी मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ हार मानण्यासाठी कबूल नाहीये. तिसऱ्या पंचांची इथे उपलब्ध नाहीये, लक्षात घ्या. तर इथे धाव मिळालेली आहे केतनला. केतनच्या बॅटमधून धावा आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल आली आहे. 17 धावनं खेळत आणि टीमची धाव संख्या 19 रन. आज टीम मध्ये लैलेश नाईक नाहीये, मात्र मयूर भोईर मित्र त्यांचे आहेत आणि ते ऑर्गनाइज आहेत. मयूर भोईर या स्पर्धेचे चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक आहे, तिथे फिल्डिंग चांगली आहे. नक्कीच असं वाटलं होतं की राहुल चौगेला की हा चौकार जाईल. हे कहते ना, ओव्हर कॉन्फिडन्स आदमी को पीछे खींचता है. मात्र केतनला माहीत आहे तिथे शतरक्षक आहे, त्यांनी खूप चांगला फिल्डिंग केला. 1 सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 20 धावा, 20 रन बन चुके. विकेट की अब तलाश है यहाँ पर कारुली टीम को. विकेट येणं फार महत्वाचं आहे. पार्टनरशिप जे आहे, भागीदारी थांबवावी लागेल इथे. ऑफ स्टिकचा चेंडू मिस टाइम झालाय. मॅचची गोल्डन विकेट होऊ शकतो आणि सुजित नाईक चेंडू खाली आहे. केतन पाटीलचा खेळ इथे थांबला जाईल. मॅचची गोल्डन विकेट मिळाली इथे कारुली टीम संघाला. केतन आउट. दहा वाजून 10 मिनिटं झालेले आहेत, म्हणून डीजे मॅनने थोडीशी शांतता घेतली आहे. आउटपुटचा आवाज थोडासा कमी केला जाईल. नक्कीच प्रेक्षक विचार करत असेल डीजे का वाजत नाहीये. सर्वप्रथम स्पर्धेच्या माध्यमातून आजची मेजवानी खूप चांगली होती. डीजे दीपेशने अगदी चांगला ताव मारून ती मेजवानी खाल्लेली आहे. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्रमांक 3 वर यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मित्रांनो, वडूनगर प्रीमियर लीग मध्ये नेहमी मी समालोचक करत असतो, दिवाळी चषकामध्ये देखील समालोचक करत असतो. हे खेळाडू खूप चांगले खेळत आहेत आणि गावामध्ये जेव्हा खेळाडू तयार होतात तेव्हा एक टीम बनली जाते. त्याच्यामध्ये यशचा आपण उल्लेख करूया. यश देखील भरपूर चांगला खेळतो. मग दिवाळी चषक असो किंवा VPL वडूनगर प्रीमियर लीग, चांगलाच बॅटल पाहायला मिळेल गोलंदाज जतीनच्या अगेन्स्ट. मोठा फटका, पाठवला चेंडू सीमा रेखापार, पत्रा बजा सिक्सर. क्या बात है, मूड बना दिया. जसं आपण त्याचं कौतुक केलं तसं त्या प्रकारचा हा फटका देखील त्याने खेळला. नक्कीच डगआउट मधून दिनेश चौगुले नक्कीच एन्जॉय करतात. आपला संघ खूप चांगला खेळतो आज. यशला पुढे पाठवला, यशने लगेचच त्याचा उत्तर दिला की मी देखील चांगली बॅटिंग करू शकतो. धावा बलकावर झालेले आहेत 26 धावा. 50 धावा बनवायचे, धावा भरपूर आहेत, मात्र गोलंदाज धावा खर्च करताय. विकेट मिळाला त्यानंतर असं वाटलं होतं की फलंदाजावर दबाव वाढेल, मात्र गोलंदाज थोडा दबावामध्ये आलाय. उलटच पाहायला मिळत आहे. जतीन राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. शतरक्षक आहे, काय घडलं तिथे पाहूया. आणि एक चांगली झेल रिप्ले मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. शानू कुरुशी सर देखील बघत राहिले शेवटपर्यंत. दुसऱ्या अँगल मध्ये दाखवला जात आहे प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून. व्हॉट अ कॅच. जर ही क्या बात आहे, क्या बात आहे, जम केली होती. अगदी आमच्या समोर जो कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या समोर आम्हाला देखील दिसलं नाही, मात्र प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळालं. अतिशय सुंदर अशी झेल पकडली तिथे. विशाल तिथे होते, चांगली झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर धावा धापल का बरं. 26 करण मैदानाच्या आतमध्ये होत्या. करण पाटील रेड कॅप मध्ये. मॅच आता बनली आहे, मॅच फसली गेली आहे, कारण की अजूनही इथे आपल्याला पाहायला मिळते की धावांची जी आवश्यकता आहे 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, म्हणजे 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता. मॅच बनू शकतो, कारण की आलेला खेळाडू न्यू मॅन आहे, त्याला एक चेंडू खेळायचा आहे, फेस करायचा आहे, त्याला मिडल करायचं आहे. मात्र गोलंदाज जतीनला नक्कीच हा चेंडू चांगला टाकायचा आहे.
हाच थोडंसं चर्चा होत आहे मैदानामध्ये. फार वर्षापासून खेळत आहेत हे खेळाडू, आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळताना आपण पाहतोय कारोली टीम आणि वडूनगर संघ. सुजित प्लीज टाइम भरपूर आपण घेतला या मॅचला. अगोदर ऑर्गनाइज कमिटीने देखील मला सांगितलं की पहिला वेळेच्या बाबतीत लक्ष दे, त्यानंतरच कॉमेंट्री कर. मी अगोदर आल्याला तेच सांगितलं, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आणि आता पुन्हा देखील तेच सांगतो की टीम मीटिंग जास्त करू नका. जतीन महत्वाचा चेंडू या षटकातील, महत्वाच्या चेंडूला उडवलाय, शतरक्षक चेंडू खाली आलाय, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का जतीनने दिलाय. विशालने पुन्हा एकदा झेल चांगली पकडली आहे. बॅटर करण बॅक टू डगआउट. षटकार खाल्यानंतर काय गोलंदाजी, कमाल आणि धमाल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला जतीनच्या माध्यमातून. 3 विकेट अगदी घेतले षटकामध्ये, पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. आता इक्वेशन थोडंसं अवघड देखील म्हणू शकतो आणि सहजरित्या देखील बनवू शकतो, कारण की 12 चेंडू 24 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश चौगुले, क्रिकेटचा सितारा मैदानाच्या आतमध्ये, वडूनगर गावाची ओळख दिनेश चौगुले मैदानाच्या आतमध्ये आलाय. फार वर्षापासून हा खेळाडू खेळतोय. मग सिटी क्रिकेट असो, व्यवसाय क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, गावगट असो, मग प्रत्येक फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू खेळलेला आहे. दुसऱ्या बाजूला सुजित नाईक, कोणी विसरणार नाही या खेळाडूला. सुजित गोलंदाजीसाठी आला षटक क्रमांक 3 घेऊन. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग मित्र मंडळाच्या अध्यक्ष अभिमन्यू तरे आणि त्यांची संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी याच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सुजित नाईक, आपल्याला विनंती असेल की आपण पुन्हा टीम मीटिंग कडे जाऊ नका. 12 चेंडू 24 धाबा, 12 गेंदे 24 रन. मॅच गरम आहे. राहुल चौगले एक यादगार इनिंग खेळेल का आपल्या संघासाठी? सुजित नाईक आलाय राऊंड विकेटने. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक लॉंग लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग आहे. एक धाव आली आहे. थोडासा वाईट थ्रो आला होता, मात्र विकेट कीपर माहिती आहे चेंडू अडवावाच लागेल. विशाल होते तिथे विकेट कीपर. अकरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. दिनेश चौगुले मोठा नाव आहे, वडूनगर गावाची ओळख आहे. फार अपेक्षा टीमला. वडूनगर संघ आणि कारोली शेजारी गाव आहे दोन्हीही. सुजित नाईक गोलंदाज, मोठा बॅटल आहे. सिनियर वर्सेस सिनियर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट, थोडासा दबाव आहे गोलंदाजावर, कारण की त्याला अगदी 12 चेंडूमध्ये थांबवायचं कारोली टीम संघाला, वडूनगर संघाला. आणि इथून 11 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत, ते म्हणजे वडूनगर संघाला. आज टीम मध्ये काही खेळाडूंची उपस्थिती नव्हती वडूनगर संघाच्या माध्यमातून, मात्र जे आहे त्याच्यामध्येच इथे जिंकावा लागेल. आणि दिनेश चौगुलेच्या बॅटच्या रडार मध्ये तर आलाय आणि चाललाय. समोरच्या स्टँड मध्ये येतोय षटकार. पुरानी तलवार है मगर धार वही है, दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये षटकाराने आगाज केलाय आपल्या इनिंग, आपल्या डावाला. षटकाराने खाता खोललाय दिनेश चौगुलेने. धाव संख्या धावफलकावर झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. आता इथून 10 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. दिनेश चौगुले चेहऱ्यावर स्मित, ते दोन्ही संघाच्या माध्यमातून. डगआउटमध्ये देखील शांतता आहे, मैदानामध्ये देखील शांतता आहे, कारण हा सामना नक्कीच चांगला आहे. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सुजित नाईक विकेट घेईल का, कमबॅक करून देईल का आपल्या संघाला? राईट आर्म ओव्हर द विकेट. शाम नाही केलेली इनकडून गोलंदाज. ऑफ स्टिकचा चेंडू मिसटाइम झाला हवेमध्ये. सुजित नाईक पोहोचू शकले नाहीये. 3-4 खेळाडू गेले होते चेंडू मागे, मात्र राहुल चौगुले काय करतोय? दुसरा धाव झाला असता. दिनेश सांगत आहे एक धाव पूर्ण झाली इथे. 4 खेळाडू धावत गेले होते चेंडू मागे, मात्र सेफ झाला होता. नऊ चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मजबूत काठी के बल्लेबाज राहुल चौगुले स्ट्राईक आपण पाहतोय. गोलंदाज सुजित. 2 चेंडू चांगले टाकायचे सुजितला. राईट आर्म ओव्हर द विकेट ने येतोय.
राहुल साडे, राहुलच्या बॅट मध्ये चेंडू आलाय आणि पाठवलाय सीमा रेखा पार, तारा मंडल मध्ये जाणारा हा षटकार. काय फलंदाजी होत आहे, काय जिद्द चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू चांगला टाकला जाते, दुसरा चेंडू खराब टाकला जाते आणि त्याचा फायदा घेताना आपण पाहताय वडूनगर टीम. जवळ संपूर्ण कारोली गाव युट्यूबच्या माध्यमातून जोडलेला आहे. वडूनगर गाव पूर्ण जोडलेला आहे, संपूर्ण भिवंडी जोडली आहे या मॅचला बघण्याकरिता. धावा झाल्या धावपलकावर आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 41 धावा. इथून आता 8 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू चांगले टाकावे लागतील सुजितला. नाही खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. इथून आता धावा कमी राहिलेल्या आहेत. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. भादवड बी धमाकामध्ये कारुली टीम संघाला नक्की शिकत दिली होती. वडूनगर संघाने हे देखील विसरून चालणार नाही आणि त्याच मैदानावर पुन्हा एकदा आमने सामने हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू चाललाय सीमा रेखा पार. मॅच वर मजबूत पकड निर्माण केली आहे आई देवी वडूनगर टीम संघाने. सुजित नाईकच्या अगेन्स्ट राहुल चौगले ऑन फायर नाव. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. आज नक्कीच हिम्मत चौगले देखील भरपूर खुश असतील आपल्या संघावर ज्या प्रकारचा परफॉर्मन्स झालेला आहे. आणि जेव्हा टीम चांगली खेळते ना मग खेळाडू नव्हे तर संपूर्ण गाव खुश असतो, कारण की गावाचा हा संघ आहे. आता इथे धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 2 धावा आणि राहिलेले चेंडू 7 आहेत. लवेश निराश आहे आपल्या गोलंदाजांवर. 50 धावा अगदी बनवल्या होत्या टीमचे ओनर. आणि दुसरा लवेश काबूकर खुश आहे. लवेश नाईक निराश आणि लवेश काबूकर खुश आहे. हा खेळ आहे मित्रांनो. संपूर्ण डाव पेच माहिती आहे दोन्ही संघांना. आमने सामने भरपूर वेळा खेळलेले आहेत. चला टाइम भरपूर घेतला जात आहे. फक्त 2 धावा थांबवायचे आहेत सुजितला. आणि राहुल ज्या प्रकारे फॉर्म मध्ये मॅच फिनिश करायची होती मात्र इथे डॉट चेंडू समाप्त झालेला आहे. तर षटक देखील 3. आता 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये तब्बल सुजित नाईकने 22 धावा खर्च केल्या. असं वाटलंही नव्हतं की इतक्या धावा येतील या षटकामध्ये, कारण की बनवल्या होत्या 34, त्याच्यातून 22 खर्च केल्या. म्हणजे सुसमयत वापस घेतल्या वडूनगर संघाने. नक्कीच गोलंदाज रनअप घेते तोपर्यंत एक आपण स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय अभिमन्यू तरे या स्पर्धेचे आयोजक, त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नीलमदादा नाईक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा. मित्रांनो, त्यांची देखील एक मोठी स्पर्धा असते. महाराष्ट्र लंगडी एक आपला पारंपरिक खेळ आहे. लंगडी बॉक्स म्हणजे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून आपण पाहतोय त्यांना, आणि त्यांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय. या स्पर्धेचे आपण एकच मिनिट बघता शानू कुर्शी सर, एकच मिनिट बघता. एक सत्कार आहे. आमचे कॅमेरामॅन देखील फोकस करताना आपण हा सत्कार पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा वस्त्र जो आहे, माहेची शाल आहे, ती इथे ओढली जात आहे नीलमदादा नाईक यांना. त्यानंतर या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह आपण देत आहोत. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण आलात, या स्पर्धेला एन्जॉय केला, धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. आइए हम क्रिकेट की ओर चलते. 6 चेंडू आणि 2 धावा. होईल का काही कमाल, होईल का मॅजिकल गोलंदाजी, बनेल का जादूगर गोलंदाज. हरीश फार कालानंतर दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, सुरुवात तर चांगली केली आहे डॉट चेंडूने. प्रयत्न जारी आहेत. आप कोशिश करो, कोशिश करने के लिए कभी हार नहीं होती. हरीशने सुरुवात केली आहे डॉटने. हरीशला देखील हा ग्राउंड भरपूर लकी आहे, कारण की याच्या अगोदर महेंद्र स्पोर्ट्स संघासाठी देखील भरपूर वेळा खेळलेला आहे हा खेळाडू. हरीश राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर दिनेश चौगुले आपण पाहतोय. ओ हो, अजून एक डॉट केलाय.
आणली आहे मजा या गोलंदाजाने. दिनेश चौगुलेसारख्या फलंदाजाला थांबून ठेवलाय. ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय त्याच्या बॅटला चेंडू देखील स्पर्श झाला नाहीये. फार मोठे पक्षी मित्र आहेत. पक्ष्यांवर भरपूर त्याचं प्रेम आहे, मग कबूतर असो किंवा घार असो. हरेश तिसरा चेंडू आहे षटकातील. 4 चेंडू 2 धावा. हरेशची गोलंदाजी. आता मात्र चाललाय चेंडू. मॅच फिनिश होईल की काय? फिल्डिंग चांगली. अजून थांबावं लागेल. आता रनआउटची संधी आहे. एक धाव मिळेल. राहुलला मिळाली आहे संधी फिनिश करण्यासाठी. मात्र प्रयत्न हरेशचे 100% कमिटमेंट देताना आपल्या गोलंदाजीवर. 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव झाली. अजून 3 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची आहे. पैसा उसूल सामना पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये झालेला आहे. सर्वच सामने रंगतदार झाल्यात. पहा इथे चेंडू अडवलाय आणि धाव कंप्लीट. वो कहते ने की राहत की साथ ली यहाँ पर वडूनगर टीम ने. मैच जिंकला इथे आई देवी वडूनगर टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई देवी वडूनगर. कॉंग्रॅच्युलेशन दिनेश चौगुले. अँड हार्ड लक टफ लगा रणवीर 11 वीर बजरंग कारोली. प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले.